राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये दुपारी पाकुड इथे राहुल गांधी पोहोचतील। झारखंडमधल्या राजकीय नाट्यावरती राहुल काय बोलणार याकडे लक्ष। संसदेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा। सरकारला घेरण्यासाठी इंडिया आघाडी रणनीती आखणार, त्यासाठी सकाळी 10:30 वाजता बैठकीचं आयोजन। अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीच्या याचिकेवरती आज सुनावणी। व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी देणाऱ्या निर्णयाला आव्हान। ज्ञानवापी संकुलातील तळघरात पूजा सुरू झाल्याच्या निषेधार्थ ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीकडून आज बंदची घोषणा। वाराणसीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। आज चंपई सोरेन घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। यानंतर चंपई सोरेन यांना 10 दिवसात बहुमत सिद्ध करावं लागेल। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांनी अटकेला आव्हान दिलंय। मनी लॉन्ड्रिंगचा कोणताही पुरावा नसल्याचं सोरेन यांचं वक्तव्य। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचं 5व्यांदा समन्स। ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयासमोर आपद्वारे करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। मात्र आंदोलन करण्यावरती आम आदमी पक्ष ठाम। चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या कथित हेराफेरी संदर्भात आपची निदर्शनाची योजना। तर भाजपचीही आपच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्याची योजना। मात्र पोलिसांनी भाजपला सुद्धा परवानगी नाकारली आहे। भाजप तरीही आंदोलनावरती ठाम आहे। सीबीएसई बोर्डाचा 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी डेटिंग, नाती आणि प्रेमावरती प्रकाश टाकणारा धडा। यामध्ये विद्यार्थ्यांना घोस्टिंग, कॅटफिशिंग आणि सायबर बुलिंग सारख्या गोष्टींवरती डेटिंगबाबत माहिती देण्यात आली आहे। देशामध्ये पहिल्यांदाच शिवाजी महाराजांचा धनुष्यबाण हाती घेतलेला पुतळा उभारला जाणार। राज्य शासनाच्या वतीनं खालापूर तालुक्यातल्या उंबरखिंड इथे हा पुतळा उभारण्याची घोषणा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संपावर। विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा किंवा संपावरती जाण्याचा इशारा। मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून हायकोर्टात आव्हान। मात्र याचिकेवरच्या तातडीच्या सुनावणीला उच्च न्यायालयाचा नकार। पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्याचं निश्चित। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाईल। अर्थसंकल्पातनं पायाभूत सुविधा आणि आरोग्यावरती भर दिला जाण्याची शक्यता। सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर होणार आहे। भाजप जिल्हाध्यक्षांची आज महत्त्वपूर्ण बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीबाबत आढावा घेतला जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यावेळी मार्गदर्शन करतील। आज महाविकास आघाडीची बैठक। या बैठकीला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीची शक्यता। जयंत पाटील यांची माहिती। या बैठकीनंतर जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता। उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला रायगडमधून सुरुवात। आज उद्धव ठाकरेंच्या 3 सभांचं आयोजन। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पार करणार अशी वक्तव्य होत आहेत। मग नितीश कुमारांना भाजपत घेण्याची गरज का भासली? उद्धव ठाकरेंचा सवाल। 2 पक्ष फोडूनही देवेंद्र फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्रीपद मिळालं। युती तोडली नसती तर आज फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री असते। उद्धव ठाकरेंचा टोला। स्वतःच्या पक्षाप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या जिभेवरचंही नियंत्रण सुटलेलं। पंतप्रधानांवरती बोलण्याआधी स्वतः अभ्यास करण्याची सवय लावावी। आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। संजय राऊत बावचळलेले आहेत, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे। आमदार प्रकाश सुर्वेंचा राऊतांवरती निशाणा। राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम केलंय, सुर्वेंचा आरोप। उद्धव ठाकरे पार्ट टाइम राजकारण करतात। लहर आली की ते फेरफटका मारतात। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरनं प्रवीण दरेकरांची टीका। ठाकरे गटाच्या पाठीमागे सध्या यंत्रणा हात धुवून लागल्यात। मात्र यंत्रणा कितीही मागे लागल्या तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी व्यक्त केला विश्वास। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज जळगाव आणि नंदुरबार दौरा। जळगावमधल्या अमळने तालुक्यातील पाडळसरी धरणाची अजित पवार पाहणी करतील।
सिद्दीकी पितापुत्र काँग्रेसला रामराम ठोकणार. युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करतात. कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपकडनं ठाकरे गटाला धक्का. 25 वर्ष आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी भाजपत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दळवींचा पक्षप्रवेश. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गनंतर आता भाजपचा रायगड लोकसभेवर डोळा. सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर रायगडचे बडे नेते भाजपच्या गळाला लागणार. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लवकरच शक्तीप्रदर्शन केलं जाईल अशी माहिती. खारघरमधल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेबद्दल आज पनवेल कोर्टात सुनावणी. आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आपची मागणी. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश. संजय गायकवाड यांना भावना मांडण्याचा अधिकार आहे, मात्र गायकवाडांची भाषा योग्य नाही. गायकवाडांनी भुजबळांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीतील 3 पैकी एका पक्षाच्या तिकिटावरती संभाजीराजेंनी लढावं तरच कोल्हापूरमध्ये लोकसभेला पाठिंबा देणार. महाविकास आघाडीतल्या सूत्रांची माहिती. स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांवरती संभाजीराजे छत्रपतींचं स्पष्टीकरण. महायुतीचा जो उमेदवार असेल तोच उमेदवार परभणीतनं निवडून येणार. परभणी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. विदर्भ ठाकरे परिवारावरती खूप प्रेम करतो, मात्र राज ठाकरेंचं विदर्भाकडे दुर्लक्ष. त्यांनी विदर्भाचा तात्काळ दौरा करावा. शर्मिला ठाकरेंचं विधान. अजित पवार गटाच्या म्हणण्यानुसार जर शरद पवार पक्षाचे सदस्यच नसतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? रोहिणी खडसेंचा सवाल. ज्या माणसांना पक्ष स्थापन केला त्यांनाच पक्षाचं सदस्य नाही असं म्हणणं हे हास्यास्पद. रोहिणी खडसेंची टीका. आमदार संजय गायकवाड यांची मंत्री छगन भुजबळांना अश्लील शिवीगाळ. आमदार गायकवाड आणि कल्याणचे दुर्गेश बागुल यांचा ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. छगन भुजबळांबाबत अशी वक्तव्य येणं गंभीर आहे. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, मात्र अशी वक्तव्य करणं योग्य नाही. संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाविषयी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक. छगन भुजबळांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ केलं जोडे मारू आंदोलन. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची मंत्री छगन भुजबळांना फोनवरनं अश्लील शिवीगाळ. कल्याणमधल्या तरुणाकडनं संताप व्यक्त. संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी. पैठणमध्ये एका लग्न सोहळ्यात मनोज जरांगे आणि मंत्री संदीपान भुमरेंची भेट. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं दोघांमध्येही चर्चा. जालन्याच्या अंतरवाली सराटीत शिक्षकांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. राज्यातील खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळावं यासाठी जरांगेंनी सरकारशी बोलून मार्ग काढावा. शिक्षकांची मागणी. जालन्याच्या अंकुशनगर गावच्या वेशीवरती मनोज जरांगेंचं औक्षण करून स्वागत. गावामध्ये रथावरनं मनोज जरांगेंची मिरवणूक. शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात मनोज जरांगेंचा दीपक केसरकरांशी फोनवरनं संवाद. लवकरच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू. केसरकरांचं आश्वासन. एकीकडे ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण हवं म्हणून आंदोलन करता, खुटा उपटण्याची भाषा करता, तर दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याचंही बोलता. हा प्रकार नेमका काय? भुजबळांचा सवाल. राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण. अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय जाती जमातींसह भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांचं वांद्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन. 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी बांधव रस्त्यावरती उतरणार. राज्यभरामध्ये ओबीसी जनजागर एल्गार रथयात्रा निघणार. नांदेडच्या माहूरगडावरनं होणार रथयात्रेला सुरुवात. अहमदनगरच्या माळी बाभुळगाव इथे लावलेला ओबीसी मेळाव्याचा बॅनर फाडला. ओबीसी बांधवांनी बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवला. नाशिकच्या येवल्यामध्ये ओबीसी आणि भटक्या समाजाचं आंदोलन. सरकारच्या अध्यादेशाला ओबीसी समाजाकडनं विरोध. अध्यादेश रद्द करण्याची ओबीसी समाजाची मागणी. धुळ्यामध्येही ओबीसी बांधव आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाडला मराठा समाजाचा अध्यादेश.
राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काढलेला अध्यादेश बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. बीडच्या माजलगावमध्ये ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेला निर्णय बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक, ओबीसी बांधवांचा आरोप. नांदेडमध्ये ओबीसी समाजाचं निषेध आंदोलन. ओबीसी समन्वय समितीच्या वतीनं शिंदे समितीच्या जीआरची होळी. परभणीमध्ये ओबीसी समाजाकडनं जोरदार निदर्शनं. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी. नाशिकच्या देवळा इथे ओबीसी बांधवांची निदर्शनं. सरकारनं काढलेला मसुदा रद्द करण्याची मागणी. अहमदनगरच्या राहता इथे ओबीसी बांधवांचा मोर्चा. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर ओबीसींवरती अन्यायकारक असल्याचा आरोप. महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय प्लॉट्स विकणाऱ्या राज्यातील 41 प्रवर्तकांना महारेराकडनं कारणे दाखवा नोटीस. महारेरा नोंदणी क्रमांक नसलेल्या प्रकल्पातील प्लॉट्स खरेदी टाळावी, महारेराकडनं आवाहन. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे पोलीस आयुक्तपदी बदली. नागपूर पोलीस दल आणि नागपूरकरांकडनं अमितेश कुमार यांना भावनिक निरोप. अमितेश कुमार यांच्या जागी रवींद्र सिंगल यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती. रवींद्र सिंगल यांनी काल रात्री आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. 9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाच्या बाहेर. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. सत्ताधाऱ्यांवरती रोहित पवार यांचा आरोप. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावरती शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन. आमदार रोहित पवारांना ईडीने दिलेल्या नोटिसीचा केला निषेध. ईडी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना घेऊन जाणं हा रोहित पवारांचा पॉलिटिकल शो दाखवून लोकांना सत्य चुकीचं दाखवू शकत नाही. मंत्री अनिल पाटील यांची टीका. प्रतिभाताई या माऊली आहेत, त्यांनाच रस्त्यावरती यावं लागलंय, हे दुर्दैव. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे. रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरनं प्रवीण दरेकरांची टीका. मंत्रीपद दिलं नाही म्हणून भाजपत प्रवेश करण्याचे प्रयत्न रोहित पवारांनी केले. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा गंभीर आरोप. शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन. भाजप रोहित पवारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा आरोप. गोंदियाच्या आमगाव तालुक्यात नागरिकांचं बेमुदत उपोषण. गौण खनिजासाठी होणारी ब्लास्टिंग आणि डांबर प्लांटमुळे होणारं प्रदूषण थांबवावं, नागरिकांची मागणी. इंदापूरच्या भिगवणमध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. पावसानं दडी मारल्यामुळे महाराष्ट्रातल्या धरणांची पाणी पातळी खालावली. त्यामुळे उजनी जलाशयात 10 टीएमसी पाणी सोडण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीत 1 जागा आदिवासी आणि बिरसा ब्रिगेडला द्यावी. असं न केल्यास राज्यातील लोकसभेच्या 21 आदिवासी बहुल जागांवर काँग्रेसला आम्ही धडा शिकवू. बिरसा ब्रिगेडचा काँग्रेसला इशारा. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज. पुना हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा वाढवली. नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयावरती युवक काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर. अमळनेर इथे 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून. संमेलनाच्या पूर्वसंध्येला मनसेकडनं साहित्यिकांवरती पुष्पवर्षाव. हिंगोलीमध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्राचं लोकार्पण. विविध प्रकारच्या कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाईल. अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुसऱ्या वाहनाची धडक. धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू. परभणी गंगाखेड महामार्गावरची दुर्घटना. भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरात रामकृपा इमारतीमध्ये तळमजल्यावरती एका घरात सिलेंडरचा स्फोट. स्फोटामध्ये एक इसम गंभीररित्या जखमी. स्फोटामुळे समोरच्या इमारतीमधल्या काचाही तुटल्या. कर्तव्यपथ संचलनामध्ये सहभागी झालेल्या कॅडेट्सचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान. महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सला 23 वेळेला हा बहुमान मिळणं अभिमानाची गोष्ट. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट. वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा असल्याचं पत्रही दिलं. राष्ट्रपती भवनातलं प्रसिद्ध अमृत उद्यान आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं होणार. 225 वर्ष जुनं शीशम वृक्ष,
फुलांचं घड्याळ आणि सेल्फी पॉइंट हे प्रमुख आकर्षण असेल. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पिती परिसरात बर्फाची चादर. जोरदार बर्फवृष्टीमुळे आणि मुसळधार पावसामुळे लाहोल स्पितीमध्ये शाळा आणि महाविद्यालय 3 फेब्रुवारीपर्यंत बंद. अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात. अजिंक्य ननावरेसोबत बांधली लग्नगाठ. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या सायमा वाजेद यांचं WHOच्या आशियाई दक्षिण पूर्व क्षेत्रीय संचालकपदी नियुक्ती. WHOचं हे पद मिळवणाऱ्या वाजेद ठरल्या पहिल्या बांगलादेशी महिला. विशाखापट्टणमच्या मैदानावरती भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी पिछाडीवर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.